हर गळा कासे पितांबर तुझी हर गळा कासे पितांबर विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप
झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा
रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती हा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती हा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडे मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुटे नहो अंग संग तुटी हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडे मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मला देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संघटने भले संत संघटने भले संत संघटने हा तुका म्हणे जिने भले संत संघटने भले संत संघटने जिने भले संत संघटने तुका म्हणे जिने भले संत संघटने
भले संत संगष्टने भले संत संगष्टने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने भले संत संगष्टने जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 तुमचं ऐकू द्या हा हे दोघांपैकी कोणाला सांगा चित्ती देव वश चित्ती देव वसे चिते देव वसे चिते देव वसे चित्ते देव वसे चित्ते चित्ते देव वसे चिते देव वसे चिते याची घडावी संगती याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना याची घडावी संगती याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देव वसे चित्त देव वसे चित्त देव वसे चित्त देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ते त्याची घडावी त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी त्या
आवडते मना देवा पुरवावी वासना देवा 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 पुरवावी वासना देवा हे देवा 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 पुरवावी देवा पुरवावी वासना ऐसे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा 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 पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना विठ्ठल 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 विठ्ठल
चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासी भेटी किंवा हरिजनासवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं श्री रुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्कला कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन् तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल 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 टाळ 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 हा श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठ्ठल 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 बोला पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरु महाराज की जय देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त संगीत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबा महाराज यांचा 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या श्री चरणाजवळ मागणी करणारा आणि भल्या जीवनासाठी मागणी करणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल
चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, ज्या नैमित्तिक कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालो ते परमपूजन विठ्ठल विठाला 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 परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य मोठे बाबा, बरोबर आहे, मोठे बाबांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा, पुण्यतिथीनिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह 15 वर्षाचा काळ कसा गेला काही कळलं नाही. काळ फार प्रभावी आहे, फार जलद गतीनं जातो. कसा जातो काही कळत नाही. आयुर्नश्यति प्रतिदिनम याति क्षयो यौवनम प्रत्यायन्ति गतः पुनर्न दिवसा कालो जगद्भक्षकः. किती महत्त्वाचा काल कसा गेला काही कळलं नाही. 15 वर्षाचा काळ लोटला. या महापुरुषांना जाऊन 15 वर्षाचा काळ, ही 15वी पुण्यतिथी गुरुरे बाबांची मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात आपल्या आळंदी क्षेत्री या फरटवाली धर्मशाळेत साजरी होत आहे. खऱ्या अर्थानं या उत्सवाच्या पाठीमागं सगळ्यात मोठं सहकार्य जर कोणाचं असेल तर आमचे आदरणीय श्रद्धेय नरहरी बाबा मोठ्या सायासानं हा उत्सव दरवर्षी घडून आणतात. साधूचा हा पुण्यतिथी उत्सव आहे. बाबा मोठ्या कष्टाने हा, कारण सोपं नाही, तीर्थात उत्सव करणं एवढं सोपं नाही, आणि ते सगळी जुळवाजुळव करणं त्याहीपेक्षा कठीण आहे. हा भव्य दिव्य उत्सव त्यांच्या प्रयत्नातून दरवर्षी असतो. मला वाटते 2-3 कीर्तन हे माझं आहे. बाबांनी मला आज्ञा केली. परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुदेव शांतीब्रह्म बाबा आशीर्वाद देण्यासाठी पुढं बसलेले आहेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर आज आमची पूर्ण संस्था म्हणजे बाबा आहेत. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेत ही मंडळी सामान्य नाही महाराज. एक तत्व आहे, ही तत्व आहेत. आणि ही तत्वनिष्ठ मंडळी एका तत्वानीच जणू काय हे ज्ञानोबाराचं कार्य पुढं चालवण्यासाठी घेतलेले अवतार म्हणून ही महानुभाव मंडळी आहेत. पूजनीय श्रद्धेय गुरुदेव शांतीब्रह्म बाबा पुढं बसलेले आहेत. परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य शास्त्री बाबा आहेत. गुरुवर्य परमश्रद्धेय नाना आहेत. गुरुवर्य आत्माराम बाबा आहेत. गुरुवर्य आमचे पद्माकर बाबा आहेत. इकडं पितांबर बाबा आहेत, ज्यांच्या नावात आय आहे आणि बाय आहे. आईचंही प्रेम आहे आणि बापाचंही प्रेम आहे, असं आमचे आदरणीय आबा महाराज आहेत. गोड ज्यांची साथ आहे, मला वाटते आमचे शिवाजी बाबा आहेत, चन्ने बाबा आहेत, राजाराम महाराज आहेत, सोमनाथ महाराज, भोजने महाराज, आदरणीय भागवताचार्य भोजने महाराज आहेत, बाबाजी आहेत. एका ते काय गणू अपार आहे. इथं फक्त कीर्तनकारानं उभं राहायचं आहे. आणि ज्यांच्या कुळावरच मुळात बाबाचं प्रेम आहे, ज्यांचं कुळ साधूच्या कृपेनं पावन आहे, असे आमचे आदरणीय गुरुबंधू संदीप महाराज आहेत. वास्तव्यात पाहायचं झालं तर बाबांचं त्यांच्या पूर्वजाचं इतकं प्रेम होतं, एका पिढीचा नाही 5 पिढ्यापासून संबंध आहे. आणि साधा संबंध नाही, हक्काचा संबंध आहे. हक्काचा, याचा आलं का लक्षात तुम्हाला अर्थ? हो हो. महाराजांचे वडील सुद्धा बाबांच्या खोलीतच उतरायचे. विठ्ठल विठाला 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 विठाला. गुरु रे शिवाजी बाबा आले. ही सगळी मंडळी सर्वांच्या विषयी अंतःकरणात आदरभाव प्रगट करतो. मला मर्यादित वेळ चिंतन करायचं आहे. गुरु बाबांचं जीवन काय होतं महाराज? मला वाटते ओजस्वी परंपरेचा तेजस्वी हिरा हे अण्णांनी दिलेली उपमा आहे. ही ओजस्वी परंपरा आहे, सामान्य नाही. बहुतेक अशा परंपरा पाहायला सापडत नाहीत. ही परंपरा आज तागायत 108 109 वर्ष पूर्ण होतात. तरी जशाला तसं दिवसेंदिवस या परंपरेला बहार येत आहे, पण ओहोटी कधी लागली नाही. त्याच्या पाठीमागची एकच भूमिका आहे, या महापुरुषांनी केलेला त्याग आहे. त्यागाच्या बैठकीवर उभी राहिलेली ही परंपरा दिवसेंदिवस खुलत आहे. त्याचं कारण आहे
या महापुरुषांचं समर्पण आहे. समर्पण झाल्याशिवाय कार्य उभं राहत नाही देवा. आणि मोठी मंडळी या समर्पणात आहे. त्यापैकी ज्यांचं मोठं योगदान या परंपरेला आहे ते गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी मोठे बाबा आहेत. ते मोठेच होते. मोठे बाबा हे नाव त्यांना सार्थ होतं. पूर्वी मोठे बाबा त्यांच्या आधी लक्ष्मण बाबाला म्हणायचे. गुरुनाम गुरु लक्ष्मण बाबाला मोठे बाबा ही पदवी होती. त्याच्यानंतर मला वाटते बाबालाच ही पदवी प्राप्त झाली. तसे ते वयानंही मोठे होते. वयानं मोठे होते यात विशेषता नाही, अंतःकरणानं मोठे होते. कधी कधी वयानं मोठे असतात तर विचारच नसते, त्याला काय म्हणायचं. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान ते देही बाळकाच्या. म्हणून ते मोठे नाहीत खरे ज्यांचं अंतःकरण मोठं होतं. आणि त्याच्या पुढं सांगायचं झालं ते मोठे म्हणून होते का एखादा लहानाही मोठा झाला का त्यांचं हृदय मोठं व्हायचं म्हणून ते मोठे होते. विठ्ठल बहुवाव पोटी समर्थाचे. ज्यांचं पोट फार मोठं होतं तसं मोठ्याचं व्यक्तीचं पोट मोठं पाहिजे म्हणे. मोठ्या व्यक्तीचं पोट मोठं पाहिजे, कान मोठे पाहिजे, कानही मोठे पाहिजे. बारक्या कानाचे लोक काही कामाचे नसतात. कानं मोठे पाहिजेत, पोट मोठं पाहिजे मोठ्या व्यक्तीचं. आणि मला वाटते नाक सरळ पाहिजे. नाक पाहिजे, नाही तर सगळं आहे नाक नाही उपयोग नाही. काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेला. आमच्या बाबांच्या जीवनात ते होतं, सगळंच मोठं होतं. त्यांचं जीवनही मोठं होतं, नाकही सरळ होतं महाराज. नाक म्हणजे खऱ्या अर्थानं निरपेक्षता होती जीवनात. निरपेक्षता किती निरपेक्षता होती. कीर्तनाच्या अधिक हे बोलतोय सुद्धा लाज वाटावी आम्हाला असं त्यांचं जीवन होतं. कीर्तनाचे अधिक पैसे आले तर जेवढे तिकीटला लागतात तेवढेच घेऊन बाकीच्याची पावती करून ती पावती परत केली. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. महाराजाकडे एक पावती आहे, एक ते पत्रक आहे. हे पैसे जास्त आले. ही वारकरी शिक्षण संस्था आहे. विठ्ठल अविचाराचा झंझावात सुटलेला आहे. कलीचा विकराल काल आहे. आणि अशा कलीच्या विकराल कालात सुद्धा या महापुरुषांनी यावत जीवन तत्व जपलेत म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. कोणाची पुण्यतिथी होत नाही. पार झालं तर श्राद्ध घालावं. श्रद्धा ठेवण्यासारखा असेल तर श्रद्धा ठेवणं. पिता जर असेल तर काय श्राद्ध होत. म्हणून श्रद्धा ठेवण्यासारखा असेल तर खऱ्या अर्थानं श्राद्ध होईल. पुण्यतिथी त्यांची होते जे जगलेत तसे आहेत. वचस्येकम मनस्येकम कर्मण्येकम महात्मनः. असं ज्यांचं जीवन होतं, त्याग ज्यांच्या जीवनात मुख्य अशा प्रकारचा होता. किती वारकरी शिक्षण संस्थेला एकंदरीत 78 वर्ष ज्यांची सेवा घडली. विद्यार्थी अवस्थेपासून मग चिटणीसपद असेल, त्याचबरोबर सहचिटणीसपद असेल आणि त्याच्याही पुढं अध्यक्षपद बाबांनी इतकं गौरवाने भूषवलं. आगळं वेगळं जीवन होतं महाराज. वारकरी शिक्षण संस्थेची प्रत्येक इमारत बाबाची साक्ष देते. इमारतीतला प्रत्येक कण ज्यांचं स्मरण करते ते बाबा होते. संस्थेसाठी किती धावले महाराज. कोणी सांगितलं असेल बाबा आम्ही वर्गणी देणार आहे तर यांनी विचार केला नाही. गाडी तर अलीकडे आली, गाडी नव्हती पूर्वी. हातात ते सुटकेस घेऊन बाबा डायरेक्ट त्याच्या घरापर्यंत पोहोचायचे. देवा संस्थेला देतो म्हणल्यानंतर ते तिथपर्यंत जाऊन ते कशा प्रकारचं. मला एक प्रसंग आठवते. आमच्या संदीप महाराजांच्या वडिलाच्या पुण्यस्मरणाचा प्रसंग आहे. त्याचा फोटो व्हिडिओ सुद्धा आहे. गुरुवर्य बाबा त्या दिवशी एकाने पावती करतो म्हणून बोलावलं. त्याने 5,000ची, त्या काळातले 5,000ची पावती केली. पण त्याच्यासाठी आळंदीतून त्याच्या गावी गेले आणि तिथून नाशिकला आले होते. संस्था काय जगलेत हे माणसं, संस्था कशी सांभाळली या महात्म्यांनी. विशेषत्वानं सांगायचं झालं जीवन निरागस होतं, निर्गर्वी होतं, अभिमान जीवनात नव्हताच. हो, कितीतरी जणांनी त्या काळात त्रासही दिला. कारभार पाहतोच त्रास होत असतो. एक वेळ थोडा त्यांना हे झालं. गुरुनाम गुरु मामासाहेबांनी त्यांना सांभाळलं. म्हणे बुवा ते विठोबा म्हणायचेत, असा त्राग करणं काही कामाचं नाही.
समजून सांगितलं आणि गुरुच्या शब्दावर आज्ञा गुरुनाम हे विचारणीय. सद्गुरूच्या शब्दावर एवढी निष्ठा होती, त्या निष्ठेनं पुन्हा कधी त्यांना किती त्रास कोणी दिला तरी त्यातून ते परावृत्त झाले नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कधी काही मंडळी अविचाराने म्हणा, काही डोके खाली असतात, कधी काय करतील सांगायला जमत नाही, पण अशाही काळात कधी डगमगले नाही. तत्वनिष्ठ जैसा नागवेची भ्रांती लेशा, भ्रांतीकडून हे कधी नागवल्याच गेले नाहीत महाराज. असं ज्यांचं जीवन होतं, तत्वनिष्ठ जीवन होतं. वारकरी शिक्षण संस्थेतले त्यांची शिकवण्याची रीती पद्धती काही वेगळी होती. एकाच दिवशी बाबा 70 80 ओव्या शिकवायचे. 4थ्या वर्षाचा 18वा अध्याय. आणि शिकवते वेळेस कौशल्य असं होतं, 70-80 ओव्या शिकवल्या तरी विद्यार्थ्याला पुन्हा त्या विचारल्या का जशाला तशा तो आशय त्याला प्रगट करायला जमायचा. ते कौशल्य असते. काही गुरुजी ते कौशल्य मुळात असते, ते कौशल्य बाबाच्या ठिकाणी होतं. 80 ओव्याचा गोषवारा सहज लिलया हसत हसत त्यांच्या पाठात हास्यरस पिकला नाही तर नवल. एकही पाठ असा झाला नाही. बरं ते हसायची इतके, बाबा हसायची इतके का ते हसता हसता त्यांच्याकडे पाहून लोक हसायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. ते हसणं काही वरवरचं नव्हतं, इथून हसायचे ते. म्हणजे दाखवणं वेगळं हे नव्हतंच त्यांच्या जीवनात. म्हणून हसते वेळ सुद्धा मोकळं हसायचे आणि त्या हसण्यामुळं विद्यार्थी हसायचे. मला आठवते काही विद्यार्थ्यांनी त्रास दिला, आणि त्रास दिलेले विद्यार्थी पुन्हा त्यांना इतके प्रिय व्हायचे का त्याचं नाव न घेता पाठ कधी झालाच नाही. म्हणून काही व्यक्तींनी त्यांना त्या विद्यार्थ्यांनी त्रास दिल्यानंतर भविष्यात ते भेटलेत बाबाला. भेटल्यानंतर बाबांनी इतकं प्रेम केलं, त्यांनाही त्यांच्या जीवनात लाज वाटली असेल. आपल्याकडून ही कृती काय या महात्म्याच्या विषयी कशी घडली अशी त्यांना सुद्धा लाज वाटेल असं ते उत्तर, म्हणजे विरोधाचं उत्तर विरोधानं कधीच दिलं नाही, त्यांनी प्रेमाने दिलं. हे ज्यांचं जीवन होतं, संस्था ते जगले. व्यवहार पारदर्शक होता महाराज. संस्थेची निरपेक्षता आहे, निरपेक्षता. मी सांगितलं ना, कान मोठे पाहिजे. कान मोठे म्हणजे काही ऐकायला जमलं पाहिजे. मोठ्या व्यक्तीला काही ऐकायला जमलं पाहिजे. आणि पोट मोठं पाहिजे, याला काही सामावायला जमलं पाहिजे. पोट मोठं पाहिजे त्यांचं, म्हणजे किती अन्न बसलं पाहिजे सुकापटला सर असं नाही, आलं का नाही. पोट मोठं पाहिजे याचा अर्थ त्यात हा विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्याला कळणार नाही, बाबाला मला कळलं. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर पोट मोठं पाहिजे. मोठ्या व्यक्तीचं पोट मोठं पाहिजे, कान मोठे पाहिजे आणि नाक सरळ पाहिजे. निरपेक्षता. पैची सुद्धा चूक हिशोबात कधी, रोज किरत कशी लिहायची, ती पारदर्शक कशी ठेवायची, शिकण्यासारखं होतं. हो, आमचे नरहरी बाबा असतील, भरत महाराज असतील, या महात्म्याने त्यांच्याकडून ते रोज किरत शिकलेली आहे. त्यांनी बसून शिकवायचं, असं लिहायचं, आवक अशी जावक अशी, आलेलं असं, खर्च झालेला असा. म्हणून त्या जुन्या ज्या वह्या आहेत ना नोंदीच्या, संस्थेकडे आजही आहेत. अहो किती नियम हे असलं पाहिजे. परीक्षा कशा घ्यायच्यात, परीक्षेला पेपर कसे असावेत, परीक्षेचा ते खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते काय लिहायचं काय नाही ते सगळं वह्या संस्थेत होते. मी काही वह्या पाहिल्या. इतकं नियोजन ज्यांचं होतं, या महात्म्याने आपलं जीवन या संस्थेला समर्पण केलं महाराज. म्हणजे संस्था या महात्म्यापासून कधी वेगळी नव्हतीच. सगळं जीवन ज्यांनी संस्थेला समर्पण केलं अशी महानुभाव मंडळी, मला वाटते ही सगळीच गुरुवर्य मंडळी, पूजनीय गुरुदेव बाबापर्यंत ही सगळी मंडळी यांनी मोठा त्याग केला, मोठं समर्पण केलं, तेव्हा ही आज संस्था पाहायला सापडते. हे वैभव दिवसेंदिवस वृद्धिंग स्वरूपाचं आहे. याच्या पाठीमागे या महापुरुषांचा त्याग आहे. या त्यागाच्या परंपरेत आहे. किती गोड अशा प्रकारचं सांगायचे. कधी रागावले त्यांचं ते रागावणे गोड होतं महाराज. रागावणं सुद्धा गोड होतं. रागावले तर ते रागावतच राहायचे ना, कधीतरी त्याच्यावर पाठवून हातही फिरवायचे. विद्यार्थ्याला जवळ बोलवायचे, कुठचा आहे तू, कोणतं गाव तुझं, किती एकर शेती आहे तुझ्या घरी, हा प्रश्न राहायचा. हा प्रश्न म्हणजे त्यांना काय ते शेतीतलं पाहिजे होतं असं काही नाही त्याच्यातला भाव. ती शेती विचारायची याचा अर्थ
पुढं तू 4 वर्ष शिकून गेल्यानंतर तू समाजाची सेवा निरपेक्ष करू शकशील, हा त्यातला भाव होता. तुझी शेती असेल तर तू शेतीत काम करशील, शेतीचं उत्पन्न तुला प्राप्त होईल आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर समाजाची तुझ्याकडून निरपेक्ष सेवा घडेल, ही त्यातली भावना, उदात्त भावना त्यांची होती. अशी महानुभाव मंडळी, त्यापैकी गुरुदेव बाबा 78 वर्ष संस्थेची या महात्म्यांनी सेवा केली. श्वेत वर्षातला वस्त्रातला संन्यासी आणि त्याहीपेक्षा अलांछन चंद्रमा. अलांछन मी गेल्या वर्षी सांगितलं, हे मोठे का, समुद्र गंभीर आहे देवा, समुद्र गंभीर ऐकिजे वरी तोही आहाच देखिजे, परीक्षोभो मनी नेनिजे द्रोणाची, अपार जे गगन वर तयाई होईल मान, परी अगाध बले गहन हृदयाचे. हे सगळ्या ओव्या पाहण्यासारख्या आहेत. हा येणे माने म्हणतो वरी आम्हा लागी कृपा. भजन करते वेळेस ते भजन त्याने स्वतः घेतलेला विना आणि मग दुतर्फा बसलेले विद्यार्थी, त्या बाबाच्या चाली, ते गोड अशा प्रकारच्या चाली, वारकरी चाली, जोग महाराजच्या सप्तातलं भजन, बहुतेक कीर्तन आमच्या याच्यात पार नाही, 1-2 मी कीर्तन ऐकले, पण ती संस्थेत नाही, बाहेरच ऐकले. बहुतेक बाबांनी भजन मात्र चांगल्या प्रकारचं तिथं संस्थेत आपल्याला पाहायला सापडते. अशा प्रकारच्या या महात्म्यांचा हे 15वं पुण्यस्मरण आहे. भव्य दिव्य स्वरूपात आहे. आज जागराचा दिवस, मागणीचा दिवस आहे. मग मागणी करायची तर देवाकडे दुसरं काय मागावं, म्हणून याच महात्म्यांच्या संबंधाने मागण्यासाठी अभंगाचा प्रपंच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गुरुवर्य नानांनी सकाळी कीर्तनात चरित्र सांगितलंच. पिळोद्याला झालेला जन्म 10/12/1912 12चा जन्म आहे. आणि तिथून जन्म झाल्यानंतर लहानपणीच भगवान परमात्मा यस्याम अनुग्रहम मिच्छामी तस्य सर्व हराम्यहम, याच्यावर अनुग्रह करण्याचा विचार देव करतो. देवा त्याला मोकळ करतो. त्याला आई वडील दोघंही गेलेले आहेत. काकाकडं राहावं लागलं. काकानी आता ते दुसऱ्याच्या सहवासात म्हणल्यावर काय, अधिक काम करावं लागत होतं. त्यात शिक्षण, त्याबरोबर भगिनी होत्या. भगिनीने त्यांना त्यांच्या गावी नेलं, तिथं शिकवलं. 7वी पर्यंत पास झाले. त्या काळात 7वी होणं म्हणजे विशेष होतं. सर्व्हिसही लागली. पण देवाला इकडं बोलवायचं होतं. देवे भक्ता लागी करून येदी संसार, अंगे वारावार करून ठेवी. ते सोडलं. गुरुनाम गुरु मामासाहेबांचं एक कीर्तन ऐकलं. त्या कीर्तनाने उपरती झाली. आळंदीला यावं वाटलं. आळंदीला आले. महापुरुषांच्या सहवासात राहणं झालं. संस्थेत अतिशय आज्ञेनं सेवा घडली, अभ्यास घडला. आणि त्याच्यानंतर गुरुवर्य मामासाहेबांच्या आज्ञेनं संस्थेची कायमची पुढं सेवा त्यांनी ती पुढं केली. आणि जशी संस्थेची सेवा कोणत्याही प्रकारची कुचराई न करता 78 वर्ष, सामान्य नाही महाराज. आपण 78 वर्ष असं जगतो का नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्या सेवेचा काळ 78 वर्षाचा आहे. एवढा काळ ज्यांच्या प्रदीर्घ काल परमार्थात घालणं सोपं नाही. आज आल्यानंतर उद्याच टिकतो का नाही हा मोठा प्रश्न आहे. 78 वर्षाची साधना या महापुरुषांनी केली. त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. देवाकडं म्हणून मागणी मागावी म्हणून अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात मागणी करतात, मागतात. तुकोबाराय आणि मागणी हा तसा विकेंद्रीकरणाचा विचार आहे. महाराजाला मागणी पटतही नाही. मागणी पटत नाही येत नाही. मागणाराही आवडत नाही. मागणी पटत नाही. मागणारा जीव आवडत नाही यात विशेष नाही. मागणारा देवही आवडत नाही. तुकोबारा म्हणतात त्या शेंद्र्या हेंद्र्या देवाला कोण बसते हो? सेंदरी हेंदरी दैवते कोणती तुझी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते, मागतीशी दे अवदान. हेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते, आपुल्या पोटाची रडते, मागतीशी दे अवदान. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाची रडते, मागतीशी दे अवदान. हेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजिती भूते खेते, पोटाची रडते, मागती सीते अवदान.
मागणारा देवही तुकोबाराला आवडत नाही देवा. हा तपसरी जिने जीव कसा आवडायचा. मागणं तुकोबरला जमलंच नाही मागणं. मग मागण्याचं प्रकरण गाथ्यात आणि अभंग मागण्याचंच आहे आणि तुकोबराचंच आहे. जो मागणाऱ्यावर ताशेरे ओढतो त्यांनी तरी मागू नये. मागणार तुकोबरा मागण्यावर बोलतात. जवळजवळ 350 अभंग मागणीचे आहेत. मग तुकोबरा या अभंगात मागतात. तुकोबरा या अभंगात मागतात. तसं तुकोबराने मागू नाही याच मताचा मी आहे. का नाही त्याचे 2-3 कारण आहेत. त्याचं पहिलं कारण आहे तुकोबराचा स्वभाव मागणं नाही म्हणून मागू नये. मागणाऱ्यावर तुम्ही बोललेत म्हणून मागू नये. आणि तिसरं कारण तुकोबराला शास्त्र मागण्याचा अधिकार देतच नाही. मागण्याच्या कक्षेत तुकोबरा येत नाहीत. मागणाऱ्याच्या कक्षेत कोणी मागावं, 6 जणांनी मागावं त्यात तुकोबरा बसत नाहीत. कुणी मागावं नाही, ब्रह्मचार्याने मागावं. ब्रह्मचार्याला मागायचं म्हणते बरं का. काय मागावं भेटला वेळ तर नंतर सांगेल तुम्हाला. ब्रह्मचार्याला मागायला जमते. ग्रस्तानं दिलं पाहिजे आणि ब्रह्मचार्याने मागितलं पाहिजे. ब्रह्मचार्याने मागावं, यतीनं मागावं, संन्याशाने मागावं, विद्यार्थ्याने मागावं. विद्यार्थ्याने मागावं. काय मागावं नंतर मोबाईल मागू नये कोणाला. काय मागावं सांगतो तुम्हाला. विद्यार्थी यती, ब्रह्मचारी, यतीशेव, विद्यार्थी, विद्यार्थ्याने मागावं. गुरुची सेवा करतो गुरुकुलात, गुरुपोषक आहे. गुरुची साधना करतो, सेवा करतो, उदरनिर्वाहासाठी त्यांनी मागावं. अधभंग हातपाय तुटलेला आहे त्याने मागावं. आणि जो थकलेला आहे त्याने मागावं. शास्त्र 6 जणाला मागण्याचा अधिकार देते. ब्रह्मचारी, यतिशैव, विद्यार्थी, गुरुपोषक, अध्वंग क्षीणवृत्तिश्च षडेते भिक्षुक स्मृत. विठ्ठल विठ्ठल या 6 जणाला शास्त्र मागण्याचा अधिकार देते. आणि तुकोबरा यात कुठंच बसत नाही. तुकोबरा ब्रह्मचारी नाही. तुकोबराने विधिवत पाणी ग्रहण केलेलं आहे. जिजामातेचं असेल किंवा रुक्मिणी देवीचं असेल, दोघीचं पाणी ग्रहण केलेलं आहे. म्हणून ग्रस्त जीवन आहे म्हणून मागू नये. दुसरं, यती नाहीत महाराज, कशाही वस्त्र नाही, यती नाही म्हणून मागू नये. त्याच्यानंतर विद्यार्थी, विद्याभ्यास करण्यासाठी गुरुकुलात तुकोबरा गेले नाही म्हणून मागू नये. त्याच्यानंतर गुरुपोषक नाहीत. गुरुजी भेटलेत. कुठं भेटलेत? स्वप्नात भेटलेत. मानियेला स्वप्नी गुरुचा उपदेश. आणि स्वप्नात भेटलेल्या गुरुजीनं मागितलं तरी काय सेवा म्हणून हो, पावशेर तूप मागितलं, पावशेर. पण तुकोबारा म्हणतात मी तेवढी सुद्धा त्यांची सेवा करू शकलो नाही. पडिला विसर स्वप्ना माझी, पडिला विसर स्वप्ना माझी. पडिला विसर स्वप्ना माझी, पडिला विसर स्वप्ना माझी. भोजना मागती तूप पावशेर, भोजना मागती तूप पावशेर. भोजना मागती तूप पावशेर. भोजना मागती तूप पावशेर. पडिला विसर स्वप्न माझी, पडिला विसर स्वप्न माझी. पडिला विसर स्वप्न माझी, पडिला विसर स्वप्न माझी. गुरुजीनं पावशेर तूप मागितलं. खरं सांगा, गुरुजीनं मागितल्यावर आपण पावशेर देऊ शकलो असतो का नाही? तुकोबरा म्हणतात मी तेवढी सेवा केली, करू शकलो नाही. भोजना मागती तूप पावशेर. चैतन्य संप्रदायाच्या दीक्षेत असं आहे, तिथं तूप मागण्याची पद्धत आहे. चैतन्य संप्रदायाची दीक्षा देते वेळेस तूप मागण्याची पद्धत आहे. गुरुजीनं पावशेर तूप मागितलं, नाही देऊ शकलो मी. का? सगळा वृत्तांत स्वप्नातलं आहे. पडिला विसर स्वप्ना माझी, हे स्वप्नात घडलेला प्रसंग आहे. म्हणजे गुरुची एवढी गुरु पोषक नाही. अध्वंग हातपाय तुटलेले नाहीत तुकोबरा आहे. आणि क्षीण वृत्तीचे म्हणजे थकलेले नाहीत. मग तुकोबरा मागतात का? मागतात का? कारण तुकोबरा आहे मागणाऱ्यावर बोलतात. परंपरा सुद्धा पाहिजे झाली तर तुकोबराची मागण्याची नाही,
जीव भाव देवाच्या चरणावर समर्पण करायचा आणि त्याच्या मोबदल्यात देवाकडे काही घेऊन ते काही न मागती ठेवून ते काही न मागती ठेवून ते काही न मागती ठेवून ते काही न मागती तुका म्हणे जीव भाव देवा पायी 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 ठेवून काही न मागती ठेवून ते काही न मागती ठेवून काही न मागती ठेवून काही न मागती हो, आमच्या वाडवडिलाची परंपरा देवा जीव भाव तुझ्या चरणावर समर्पण करायचं आणि त्याच्या मोबदल्यात काहीच मागायचं नाही. माझ्या वडिलाची मग ही जर परंपरा आहे, एवढं जर प्रास्ताविक होत असेल, मग हा मागण्याचा अभंग काय? तसं खरं सांगू का, तुकोबराय मागत नाहीत आणि आपणही मागू नये, पण काय मागू नये. आणि तुकोबराय मागतात तर आपणही देवाकडे ते मागावं. तुकोबराय काय मागत नाही, तुकोबर म्हणतात देवा जे मागितल्यानंतर ते देण्यात तुला संकोच होतो, अडचण येते, साकडं पडते, मी ते नाही तुला मागत. अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने, साकडे पडे तुझ जेणे, तुझे भक्ती विन माये बापा. हे देवाकडे मागू नये, हे मागू नये. हे का मागू नये? देव तर देणार आहे, देव देणार आहे, कारण देणारा म्हणूनच त्याला देव म्हणतो ना. हो, देतो म्हणून देव. मग देणारा जर देव आहे तर मागायला काय हरकत आहे? पण तो देतो, पण तुमच्या प्रारब्धात आहे तेच देतो. देतो पण तुमच्या प्रारब्धात आहे ते. आणि मग त्याला प्रारब्धात नाही ते द्यायचं झालं जरा जड जाते ना. देऊ शकत नाही असं नाही, पण जड जाते. म्हणून ती देवाकडे मागू नये. मग देवाकडे काय मागावं? देवाकडे ते मागावं जेणेकरून देवालाही हर्ष होईल आणि आपलंही कल्याण होईल, आणि जेणेकरून देवाला संकट पडणार नाही. मग असं मागावं काय? देवापाशी मागे आवडीची भक्ती. आवडीची भक्ती देवाकडे मागावी. देवाकडे काय मागावं? आपलं जीवन भलं व्हावं आणि त्यानं देवाला सुद्धा हर्ष व्हावा असं मागावं. म्हणजे काय मागावं? देव वसे चित्ती 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 त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबार म्हणतात देवा ज्याच्या चित्तात देव वसला त्याची मला संगती दे. हे मागावं जेणेकरून देवाला संकट नाही, आपलंही भलं आहे. तुका म्हणे जिने भलं आहे ना, हे मागावं. देवाकडे भक्ती मागावी, भक्तीची साधनं मागावी, नाम मागावं, साधूची संगती मागावी.
तुकोबाराय याच्या पलीकडे काही मागत नाहीत. देव देणार आहे, पण तुकोबाराय यापैकी मागतात. म्हणून मागण्याचं, मग हे मागणं हे कशासाठी? फक्त तुमच्या आमच्यासमोर मागण्याचा धडा असावा, आदर्श असावा. कारण आपण तर मागतच असतो, आपला स्वभावच मागणं. जन्माला तसं मागतो, ते मरेपर्यंत आपण मागतच असतो. ते फमू शिंदे कवी म्हणतात, देवळात जाऊन लोक दुकानासारखे वागतात आणि 4 आणे 8 आणे टाकून काहीतरी मागतात. ते काहीतरी मागतच असतो जीव. हो, जन्माला तसा मागतो, तो मरेपर्यंत जीव मागतो. मेला तरी मागतोच, मेला तरी मागतो. पटत नाही तुम्हाला? हो. एका 10व्याचं प्रवचन, ते प्रवचन चालू झालं. प्रवचनकार बुवा प्रवचन करत होते. 1 तास आटोपला. संप्रदायाचा नियम आहे, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, गोंधळ रातभर. हे प्रवचन चालू होतं. ते प्रवचन करता करता बुवानी प्रवचन 1 तास प्रवचन झालं. विचारला, का हो शिवला का पिंडाला कावळा? मी त्या प्रवचनाला उपस्थित होतो. बुवा चालू द्या, आणखीन कावळा फिरकलाय नाही. त्या बुवानी प्रवचन केलं 1.5 तास. पुन्हा बुवानी विचारला, का हो शिवला का पिंडाला कावळा? म्हणे बुवा चालू द्या. त्याचं 1 तासाचं भांडवल त्यांनी 1.5 तास पुरवलं होतं. ते पुन्हा 5 मिनिटांनी विचारतो, का हो कस काय झालं, का शिवला का पिंडाला कावळा? ते म्हणे बुवा चालू द्या. पार डिपॉझिट जप्त होण्याची वेळ. तो विचारात पडला, आता पिंडाला शिवला नाही तर आपल्याला शिवल्याशिवाय राहणार नाही. अशी स्थिती. मग तेवढ्यात त्याने सांगितलं, म्हणे महाराज, एकानं पाहिलं दयनीय स्थिती, म्हणे महाराज गेलेला माझा जीवस्य कंठश आहे, फक्त पिंडाला कावळा शिवणे जबाबदारी मी घेतो, फक्त सुट्टी द्या. तर काय हरकत नाही. आता भेटला, बरं झालं. प्रवचनातून बाहेर पडला आणि तसाच गिक मारली गाडीला, दुकानात गेला, बॉटल खरेदी केली, पाण्याची नाही, आणि पिंडाच्या दिशेनं आला. बॉटल टेकवली रे टेकवली का पिंडाला कावळा शिवला. कोण मागितली बॉटल? कोण मागितली? जिवंत असणाऱ्याने नाही. मेला तरी जीव मागतो. हो, कारण जीव अपूर्ण आहे. अपूर्णाला पूर्ण होण्यासाठी मागावं लागते. जीव मागत असतो. जीवाचा स्थायीभाव मागणं आहे. हो, आत्मा अंतःकरण अवच्छिन्न झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी जी वृत्ती उमटते ती मागणीच आहे. विठ्ठल अहंकार चिदात्माना वेकीकृत्या विवेकतः इदम मे स्यात् इति इच्छा कामशब्दिता. खऱ्या अर्थानं अहंकाराचं तादात्म्य धारण केलं ना चिदात्म्याने, अविवेकाने झालेलं तादात्म्य, मग त्याला काहीतरी तो मागत असतो. हो, एकदा जाणलं आत्मानं चेत विजयानियात दैमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत पुरुषः आयम आस्मी इति आत्मानं विजयानियात चेत किमिच्छन् कस्य कामाय. कोणती इच्छा त्याच्या ठिकाणी निर्माण होणार आहे. म्हणून आत्मत्वानं जर बोध झाला, आत्मत्वानी जाणलं तर मागणं संभवत नाही. मग हे संत, तुम्ही आम्ही जे देवाच्या दारात जाणार, काहीतरी मागणार, पण कसं मागावं, काय मागावं याचा वस्तुपाठ्य देण्यासाठी मागून दाखवतात. म्हणून तुकोबा म्हणतात, देवा ज्याच्या चित्तात देव वसला त्याची मला संगती दे. म्हणे तुकोबारा मागितलं काय? तुम्ही संगती मागितली. आणि देव वसे चित्ती, देव वसे चित्ती. प्रत्येकाच्या चित्तात काय भूत आहेत का? सगळ्याच्या चित्तात अहो देवाने स्थानच रिझर्व केलेले आहेत. प्रत्येक देवता आहे, प्रत्येक इंद्रियाची देवता आहे. डोळ्याची देवता आहे, हृदयाची देवता आहे, कानाची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, मनाची नाम चित्ताची देवता आहे. प्रत्येकाचे स्थान रिझर्व आहेत. एकही देवता आपलं स्थान त्यांनी सोडून जात नाहीत. हो, त्या मनाची नाम चित्ताची देवता इंद्र आहेच ना, बुद्धीची देवता बृहस्पती आहेच ना. मग यांचे स्थान रिझर्व आहे, तर तुमच्या मागण्यात अपूर्वता काय? परत देव शब्द तुम्ही सामान्य शब्द टाकला इथं. देव शब्द हा सामान्य आहे. झालेले, केलेले, असलेले, बसलेले सगळे देवच आहेत ना. मग देव वसे चित्ती हे जे तुम्ही शब्द वापरला, हे कोणत्या देवाच्या संबंधाने आहे? भेटला वेळ तर भावार्थानंतर. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, देव वसे चित्ती त्याची मला संगती दे, त्याची मला संगती दे. महाराज संगतीची अपेक्षा करतात. महाराज तुम्ही संगती मागता, तुम्हाला काही शास्त्र माहीत आहे का? तुकोबाराने लवकर सांगा, घड्याळ मर्यादित आहे. हो,
म्हणे देवाने सांगितलं, अहो म्हणे दे तुकोबर आहे, संगती सुख नाही, संगती दुःख आहे. संगी ही बाध्यते लोके, निसंगे सुखमश्नुते. संघात बाधा प्राप्त होते आणि सुखलाभ प्राप्त करायचं झालं तर निसंग झालं पाहिजे माणसाने. तुम्ही संगती मागता, तर मला शास्त्र माहीत नाही का? म्हणे देवा शास्त्र आम्ही शिकलं, पण तू जरा कच्चं दिसते बरं का, पाठाला गैरहजर असशील बहुतेक. हे देवाला तुला कळत नाही म्हणण्याचं सामर्थ्य अबाधित राखून आहेत बरं का साधू. हो, तुला कळत नाही म्हणणं त्यांनी म्हणावं. सर्वज्ञ देवाला म्हणतात तुला कळत नाही. कळत नाही काही गोष्टी तुला, तुझ्या नामाचा महिमा कळत नाही. तुकोबार म्हणतात तुला कळत नाही. दुसरी गोष्ट कळत नाही, तुझ्या पायात चरणात जे सुख आहे ना, नाही कळत. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं. आम्हाला माहित आहे, आमच्या मायला ना आम्हाला माहित आहे. आमची माय लक्ष्मी वाही एक एका आम्हा माय पुते. आमच्या मायला नामाला म्हणजे कारण पाय लक्ष्मीची हाती, ती पायधुवाच्या दैवा, तिला आणि आम्हाला माहीत आहे, तुला नाही ते माहीत आहे. म्हणून हे सगळे भक्त वर्णन करतात. पण त्याने एक लीला केली ना देवाने, परमात्म्याने एक लीला केली. आपला अंगठा काय त्याच्यात सुख आहे का, खरंच गोडवा आहे का. म्हणून वटस्य पुत्रस्य पुटेशयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. त्याने पाहिलं ना तेच, हो ते चित्र पाहतो ना आपण. मला सांगायचं काय, माझा विषय एवढा आहे, असं जर असेल तर मग तुम्ही हे मागणी कशी करता. संगतीत दुःख आहे म्हणे देवा. अरे संगती मागितली आम्ही, संगतीत दुःख नाही का. संगतीत दुःख आहे म्हणे देवा. म्हणून काही संघाचे प्रकार आहे, एक दुःसंग आहे, एक विसंग आहे आणि एक सत्संग आहे. दुःसंगात दुःख आहे ते मग आम्ही मागितलं ना. दुःसंग सर्वथैव त्याज्या, हो त्याच्यात दुःख आहे. धरू जाता संग तवतो होय बाधक, ती नाही मागितली आम्ही संगती, त्यांची नाही संगती मागितली. एक संग बाधक आहे, दुःखदायक आहे. काहीच्या संगतीत माणसानं जाऊच नाही. संगतीत लांब राहिलं, दूरदर्शन सुद्धा नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे, दुरून दर्शन झालं तरी. 4-5 जण पत्ती खेळत होते, संध्याकाळची वेळ. सज्जन माणूस घरातून बाहेर पडला. पुढं उजीड दिसते, ओट्यावर कोणीतरी बसलेलं दिसते. रात्री 2 वाजता जाग आला. पुढं कोण बसलेले आहेत, 4 जण चालले होते पत्ते खेळणं. आणि सहज बेचारा निवडणुकीचा परेड, आणि काय चाललं, कोण आहेत बाबा म्हणून पाहायला गेलं. आणि तेवढ्यात पोलिसाची गाडी आली. काय गेला, पाहायला गेला आणि पोलिसाची गाडी आली. चांगला माळकरी बिचारा. पोलिसांनी विचार केला नाही, ते 4 टाकले तसा हाही टाकला. बरं बाकीचे तिच्या अंगावर कपडे होते, हा नाईट ड्रेसवरच नेला ना महाराज. सगळे भेटायला तिथे गेलेत. ते बाकीच्या तिथे गेलेलेच केस आहेत, त्यांना भेटण्यापेक्षा. पण तुमच्यासारख्या सज्जनाने हे काही तर म्हणे दिवसा वेगळा असेल, रात्री खेळत असतील. कोण काय बोलतील सांगायला जमत नाही. आणि त्याच्यात ते म्हणे आता काय करू, खरं सांगू का, बाथरूमला फक्त उठलो बाबा, काय चाललं म्हणून प्रकाश पुढे दिसला म्हणून दारा ओट्यावर काय पाहायला आलो, तेवढ्यात उचललं. म्हणजे वाईटाला पाहिलं तरी किती घात आहे लक्षात घ्या. नेलं ना उचलून, पुढं नेलं. हो काही नाही. म्हणून वाईटाचं दर्शन सुद्धा जीवनात नको. एक संगती बाधक आहे बाबा. एका संगतीत जीवन जाता कामाच नाही. दुःसंग सर्वथैव त्याज्या, अहो दुर्जन संसर्गात मानहानी पदे पदे. पदापदाला आपली मानहानी होते. ज्या संगतीत आपले जीवन लयाला जाते, वाया जाते. त्या भरतोरीने सांगितलं, संतप्त यसी संस्थितस्य पयसो नामापी न ज्ञायते. संतप्त म्हणजे तापलेलं, आयस म्हणजे लोखंड, पयस पाणी, नामापी शीत स्पर्शवान अपहासन न्याय लक्षण करते त्याचं. पण मला वाटते तापलेल्या लोखंडाच्या संपर्कात गेलं नावरूप शिल्लक राहत नाही. तेच पाणी काय केलं, पडलं कमलपत्रावर, मोत्यासारखं दिसते. मुक्ताकार तया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते. आणि तेच पाणी संगती त्यानं चांगली केली. स्वात्या सागर शुक्ती मध्य पतितन. स्वाती नक्षत्रात शिंपल्याचा आश्रय केला, काय झालं त्याचा मोतीच बनला. संगती फार महत्वाची आहे देवा. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर एक संगती बाधक आहे. त्याचं दुरून दर्शन झालं तरी आपला अधपात झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या संगतीत नाही देवा. ज्या संगतीत बाधा आहे ती नाही आम्ही संगतीची अपेक्षा केली. दुसरी आहे विसंगती. ती विसंगती तरी काय खरी आहे का.
विसंगती काय, एक हा म्हणतो तो दुसरंच म्हणतो. तुकोबाने दिलेलं मनुष्य देहीचा एक क्षण न मिळे न मिळे दिधली या कोटी स्वर्ण, कोट्यावधी स्वर्ण दिले तरी एक क्षण सुद्धा प्राप्त होत नाही. हे मोलाचं आयुष्य आपल्याला प्राप्त झालं, मोलाचा काळ प्राप्त झाला, मोलाचं आयुष्य प्राप्त झालं. पण या जीवनाचं जर भलं करायचं झालं तर खरं सांगू का देवा, या जगाच्या संगतीत पतन होईल, पतन पंगती जगाची आहे. पण खरं सांगू देवा, या जीवनाचं भलं करायचं झालं तर त्या साधूच्या संगतीत होऊ शकते. तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिणे जिणे तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, जिणे जिणे तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने, तुका म्हणे जिने. भले संत संगष्टने भले संत संगष्टने ऐसे आवडते ते मना, मना ऐसे आवडते मना. भले संत संगष्टने, भले संत संगष्टने ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. तुका म्हणे जिणे जिणे तुका म्हणे जिणे तुका म्हणे जिने, जिने, तुका म्हणे जिने. भले संत संगष्टने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना. देवा पुरवावी वासना. भले संत संगष्टने, भले संत संगष्टने ऐसे आवडते मना, मना देवा पुरवावी वासना. का मागतो म्हणे, तुका म्हणे जिने भले संत संगष्ट. यांच्या संगतीत जे जीवन आहे त्या जीवनाचं मूल्य आपल्याला तर कळते महाराज. म्हणून भले संत संगष्टने, त्यांच्या संगतीत गेल्यावर भलंच आहे. कोणाचं, सगळ्यांचं भलं झालं, माणसाचं झालं, जडाचं झालं. इतिहास आपल्यासमोर भरपूर आहेत. भिंत संगतीत गेली, मंदिर झालं, चौकात मंदिर आहे ना. क्रीडा संगतीत गेला, जडजीवच गेलेत, भलं झालं. त्यांच्या संगतीत हे गेले, भलं झालं नाही. महापापी आहे, महापापी, महापाप केलेत, शलके शलके पाप केले, साधे पाप नाहीत, मोठे पाप केलेत. संतांच्या संगतीत नाही आला, करू नाही ते केलं, खाऊ नाही ते खाल्लं, पिऊ नाही ते पिलं, आणि तसंच मरून पडलं, मरून पडलं. काही चांगलं केलेलं नाही. सगळा सातबारा भरलेला आहे, सातबाऱ्यावर भरपूर बोज आहे, आणि तसंच मरून पडलं देवा. पण त्या वाटेनं साधू जात आहे, संत जात आहे. त्या संताची करुणामयी दृष्टी त्या महापाप्याच्या प्रेतावर पडली तरी त्याचं भलं होतं. म्हणजे तो तर संताच्या संगतीत नाही गेला, जिवंतपणी नाही संगती घडली, मेल्यावर प्रेतावर दृष्टी पडली तरी त्याचं भलं होते. नाही, तो महापापी मेला, त्याची चिता शांत झाली नाही. चितेतून ते चितेतून दूर बाहेर पडलं. त्या दुरावर जरी साधूची दृष्टी पडली, शरीरावर नाही पडली, आता दुरावर पडली तरी त्याचं भलं होते म्हणे. नाही, तो मेला, चिताई शांत झाली, खाली राख पडली. त्या राखेवर जरी संताची करुणामयी दृष्टी पडली. सत्कर्म परिपाकात ते करुणा निधीनो धृता, त्याचा सत्कर्माचा परिपाक मेल्यावर झाला. आणि मेल्यानंतर त्याच्या त्या राखीवर संताची करुणामयी दृष्टी पडली तरी त्याचं भलं होते. संगतीत गेल्यावर का होणार नाही? कैमुतिक कन्याने विचार मांडला, का होणार नाही? नारद पुराणात चिंतन आहे.
विठ्ठल 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 महापातक युक्ता वा उपपातके परमपदम प्रयांते व महद्भी अवलोकिता. काय अवलोकन केलं त्याचं? कलेवरम तद्धूमम तद्भस्मम वापी सत्तम. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर संतांची करुणामयी दृष्टी पडल्यावरच जर त्याचं भलं होत असेल तर जिवंतपणे संताच्या संघात गेल्यावर त्याचं भलं होणार नाही. म्हणतो को रमता तुका म्हणे जिने भले कधी संत संगष्टने. म्हणून देवा येन केन प्रकारे संताच्या संगतीत येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या जीवनाचं मूल्य कळते आणि या जीवनाचं परमसाध्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाकडं आज हीच प्रार्थना करू. देवा अशाच संताची तुझवरी ज्याचे मन दर्शन दे तयाचे अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. आज देवाकडे हीच मागणी करू. संतांचा उत्सव आहे, हा महोत्सव आहे आणि या महोत्सवा देवाकडे हीच मागणी करू. देवा या संतांच्या संघष्टनात आम्हाला अखंड राहू दे. ही काय महाराज वारकरी शिक्षण संस्थेत झालेली मंडळी सामान्य नव्हती हो. एका महापुरुषाचं जीवन काही आगळं वेगळं होतं. हो, गुरुरे प्रातस्मी वैकुंठवाशी घुले बाबा, गुरुरे प्रातस्मी वैकुंठवाशी शिंपी बाबा, गुरुरे प्रातस्मी वैकुंठवाशी निकम बाबा, गुरुवर्य प्रातस्मनी वैकुंठवाशी नथुसिंग बाबा, गुरुवर्य प्रातस्मनी वैकुंठवाशी बोधे बाबा. ही सगळीच मंडळी एक विलक्षण तेज होतं. विलक्षण गुरुवर्य प्रातस्मनी वैकुंठवाशी वैद्य बाबा, विलक्षण तेज होतं महाराज. हो, एक त्या महात्म्याकडं पाहिलं आणि त्यांच्याजवळ बसलं तरी हो ते ज्यांच्या जे त्यांच्याजवळ बसले त्यांचं कल्याण झालं, वाया नाहीच गेलं. जे त्यांच्या सहवासात गेले काय होते महाराज? तपो तेजाची राशी एकायतन ज्ञानाशी पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप. पाहिलं तरी गुरुरे घुले बाबांनी नुसतं पाहिलं काय बुवा अंगाचं पाणी व्हायचं महाराज, पाणी व्हायचं. हो हो. त्याच्यानंतर गुरु मोठे बाबा प्रेमळ, शिस्त. काय शिस्त होती महाराज? स्वतः जीवनात शिस्त होती. कपडे सुद्धा कशा घड्या करायच्या शिकलं पाहिजे. काठाला काठच लागला पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. जे महात्मे पाहिले ते महात्मे शिस्तप्रिय होते. गबाळान साधू याचा अनन्य ध्यास झालेला आहे. विठ्ठल नाही, या महात्म्यांच्या जीवनात शिस्त होती. बाहेर जशी शिस्त होती तशी आत शिस्त होती. शिस्तमय जीवन होतं. म्हणून असे गुरुरे बाबा हो अतिशय जेवणसुद्धा संध्याकाळच्या वेळी काय खायचं खाणंसुद्धा त्यांच्याकडून शिकावं. आणि बुवा अन्न दुसऱ्याचं आहे पण पोट आपलं आहे ना. काही जण विचारच करत नाही, इकडं इकडं लावून पाहतात, उपयोग नाही. अलग लक्षात. म्हणून खऱ्या अर्थानं काय खायचं? जेवण झाल्यानंतर ताक लागायचं बाबाला आंबट. कढी तर फार आवडायची. कढी देतो म्हणलं तर बाकीच्या भाज्याही नको. कढीन भाकरी फार आवडायची. हो, साधं जेवण. उशिरा एखाद्या वेळेस संस्थेत आले, उशिरा संस्थेत आले, जेवण राहिलं आणि किचनमध्ये काही नाही, स्वयंपाकघरात काही नाही, तर या महात्म्याने पाणी पिऊन गुळाचा खडा खायचा, पाणी प्यायचं. पण माझ्यासाठी अध्यक्ष होते संस्थेचे, पण माझ्यासाठी स्वयंपाक करून द्या असा शब्दसुद्धा मग खातो नाही. अधिकारावर होते पण अधिकाराचा वापर नाही कधी केला. हे जीवन त्यांचं होतं. ही मंडळी तत्वनिष्ठ मंडळी महाराज, ही फार मोठी मंडळी. म्हणून मी देवाकडे हीच प्रार्थना करतो. ही सगळी मंडळी कशी गेलीत काही कळलं नाही, पण आम्हाला एक आधार आहे. येत असे एकची आधारू. आमचा अक्षय वट म्हणलं तर गुरुवर्य प्रातस्मरणीय शांतीब्रह्म बाबा आहेत महाराज. म्हणून असं देवाला प्रार्थना आहे, आमच्यासारखे काय किती येतील आणि किती जातील, आणि आमच्यासारख्याचं आयुष्य बाबाला लागू देत आणि आम्हाला अशा महात्म्यांचा अखंड संघ प्राप्त होऊ देत. अखंड संघ देवाकडे ही प्रार्थना करू. देव बसे चित्ती त्याची
घडावी संगती. काय जीवन आहे महाराज. शांतीला सुद्धा शांती कशी असावी ते यांच्याकडून शिकावी. हो, कधीच चित्तात विकल्प येणार नाही. अखंड जे आलात कोणी आला प्रेमानं त्याच्याकडे पाहायचं. कारुण्य रसाची वृष्टी का नवया स्नेहाची सृष्टी. हे ज्यांच्या दृष्टीतून बाहेर अखंड कारुण्य बाहेर पडते. कारुण्याची दृष्टी सगळ्या साधकावर पडते. कोणी साधक आला आणि यांचे मोठेपण हे त्यात आहे. लहान असला तरी त्याला मोठं समजून बोलतात. कितीतरी विद्यार्थी आहेत पण त्यांच्याविषयी सुद्धा या लोकांचं हे म्हणून हे मोठे आहेत महाराज. देवाकडे ही प्रार्थना करू का यांच्याकडून. म्हणून विद्यार्थ्याला मी माझं आवर्जून सांगणं आहे का गुरुवर्य बाबांचा पाठ कधी बुडू नका. सहज जरी तुम्ही त्यांच्या जवळ बसलेत आणि एखादा शब्द जरी आपल्या कानातून आत गेला तर आपला ग्रंथीभेद करणारा राहील. तो त्या परमतत्वाचा साक्षात्कार करून देणारा राहील. पण आपल्याला बाकी सगळं वैभव भेटेल पण अशा महापुरुषांचे शब्द भेटणार नाहीत. म्हणून चतुर्थ वर्ष असेल द्वितीय वर्ष असेल साधकांनी ते पाठ अखंड केले पाहिजे लक्षात. म्हणून देवाकडे ही प्रार्थना करू का देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना हरिजना सवे भेटी नभो अंगसंग तुटी तुका म्हणे जिने भले संत संगष्टने झाले सेवा. गुरुवर्य मोठे बाबा यांच्या चरणी गुरुवर्य यांच्या चरणी समर्पण करतो. गुरुवर्य नाना आहेत. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर नाना थकलेले आहेत पण तरी महाराज प्राकृतिक अस्वस्थता असली तरी संस्थेसाठी सकाळी बराबर थंडीत येतातच. विष्णू सहस्रनाम घेतात. मला एक प्रसंग आठवतो. गुरुवर्य सांगून जातोच होऊ दे थोडं वर जाईल. गोले बाबा आले रात्रीत प्रवास करून आले आणि सकाळी उठले. आणि सकाळी उठल्यानंतर गुलेबाबाचा नियम होता का ज्ञानोबाराच्या काकड्याला जायचं. स्नान केलं लगेच काकड्याला गंध लावून निघले. आता त्यांचे शब्द आहेत ते मला मुखातून वापरणं मला जड जाईल कारण नाही होणार ते. विचारलं कोण रे. ऑफिसमध्ये होता त्याला. त्यांनी सांगितलं बाबा गोले बाबा आहेत. त्याने पहा काय आहे का. रात्री प्रवास करून आला झोपायचं ना आता. हा पहा कसा निघाला कशाला काकड्याला. आणि त्याच्या पुढचे शब्द फार महत्वाचे आहेत. म्हणे वा आशे माणसं आमच्या संस्थेत आहे म्हणून आमची संस्था आहे. आशे माणसं आहे. साधनेत तडजोड करत नाही आपल्या तत्वात तडजोड करत नाहीत अशी माणसं या संस्थेत आहेत. म्हणून या महात्म्यांच्या त्यागावर या तत्वावर ही संस्था चाललेली आहे. हो 600 विद्यार्थी आलेत. किती आलेत 600 आलेत. हो बाबांचं मत असते सगळ्यांना घ्या सगळ्यांना स्वीकारा. का ते पोटच मोठं आहे ना. मी सांगितलं ना मोठ्याचं पोट मोठं पाहिजे म्हणून माय पोट आहे ते मायपोट. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना स्वीकारा. ही त्यांची नानाचंही पोट मोठंच आहे म्हणून ज्ञानाई म्हणतात ना सगळे. नाना ते स्वीकारणारच आहेत. म्हणून झालेली सेवा या संतांच्या चरणी समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रमाणात टाळी वाजून एकदा संतांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.